पिंकी अशी आहे की ती ज्युनियर आर्टिस्ट आहे. तिला हिरोईन व्हायचं होतं पण ती अजून झालेली नाही आहे. सो ती ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आहे, पण ती थोडीशी 90च्या 80च्या काळात रमणारी अजूनही आहे की अरे चल चिल मार, काय नाही एवढं टेन्शन. सो मी आहे तशी, मी फार टेन्शन घेत नाही गोष्टींचं. पूर्वी मी ओव्हर थिंकिंग करायचे, पण ते काळानुसार मला कळलं की ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याच्याविषयी विचार करून फार उपयोग नाही. पण जेव्हा स्क्रीनवर हे घर बघितलं तेव्हा समीरच रिॲक्ट झाला, अरे हे तुमचं घर आहे, हे इतकं सुंदर दिसतंय स्क्रीनवर, असं वाटतं की तुम्ही वर्षानुवर्ष खरंच तिथे राहताय. आणि आमच्याकडे सगळेच गायक आहेत खरं तर, म्हणजे समीर हा शिकलेला गायक आहे, आम्ही बाकी सगळे बाथरूम सिंगर आहोत, त्यामुळे आम्ही गातच असतो. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले मोहिनी या सिरियलच्या सेटवर, त्याच निमित्ताने गौरी मॅम आपल्यासोबत आहेत. तर कशा आहात? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण छान. मला वाटतं आपण पहिल्यांदा इंटरव्ह्यू करतो. हो खूप छान दिसतंय, मला हा तुमचा लुक खूप आवडलाय. ॲक्च्युली बऱ्याच काळानंतर मलाही असे नॉर्मल कपडे, म्हणजे नॉर्मल कपडे म्हणण्यापेक्षा थोडेसे वेस्टर्न म्हणू शकतो आपण, घालायला मिळत आहेत. कारण मागचं जे कॅरेक्टर होतं तेही थोडंसं गावठी होतं, त्यामुळे साडी होती जी रेग्युलर बायका नेसतात, तर छान छान प्रिंटेड साड्या होत्या त्यामध्ये. त्याच्या आधी एक कलर्सचा शो केला होता ज्यामध्ये छान कपडे होते माझ्याकडे, पण खूप काळानंतर मी पण असं काहीतरी जरा कॅरी करते, सो छान वाटतंय मला पण. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय आउटपुट द्यायला आवडतं? म्हणजे कानातले मला फार आवडले, ते तुमचे आहेत की कितलेच कॉस्ट्यूम? नाही, हे काही गोष्टी मी आणल्यात. म्हणजे माझ्याकडे कानातल्यांचं वगैरे कलेक्शन असतं, जरी मी वापरत नसले तरी माझ्याकडे कलेक्शन असतं. सो अशा बऱ्याच गोष्टी आणल्यात ज्या पिंकी या कॅरेक्टरला जातील. काही गोष्टी प्रोडक्शनकडनं पण प्रोव्हाइड छान छान झालेल्या आहेत, पण हे पर्सनली माझे आहेत. कुठे घेतले होते मला आठवत नाहीत, पण असे 2-3 कलर आहेत माझ्याकडे. सो मी त्या आउटफिटवर ते घालते. आणि पिंकी अशी आहे की ती ज्युनियर आर्टिस्ट आहे. तिला हिरोईन व्हायचं होतं पण ती अजून झालेली नाही आहे. सो ती ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आहे, पण ती थोडीशी 90च्या 80च्या काळात रमणारी अजूनही आहे. म्हणजे बॉलिवूड तेव्हाची गाणी, तेव्हाचे हिरो, हे सगळं क्रश आहे तिचं. त्यामुळे ती कुठेतरी कपड्यांमध्ये आणि त्या स्टाईलमध्ये तसं जपण्याचा प्रयत्न करते, आणि त्यातून थोडंफार, खूप नाही पण आम्ही थोडं असं तिला ठेवलेलं आहे की थोडं 90s मधले थोडं आपल्याला वाईब येऊ शकतात तिच्याकडून. दिसायला 90s म्हणजे मनाने 90s मध्ये, आणि लुक वाईज आताच्या जनरेशन मध्ये. मग हे पिंकी जे कॅरेक्टर आहे ते तुम्हाला पर्सनली कितीसं रिलेट होत आहे? अरे खूप मजा येते. एकतर पिंकी माझ्यासारखी अशा अर्थाने आहे की प्रसंगी कडक, प्रसंगी भावनिक, प्रसंगी, आणि ती कायम अशी असते की अरे चल चिल मार, काय नाही एवढं टेन्शन. सो मी आहे तशी, मी फार टेन्शन घेत नाही गोष्टींचं. किंवा पूर्वी मी ओव्हर थिंकिंग करायचे, पण ते काळानुसार मला कळलं की ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याच्याविषयी विचार करून फार उपयोग नाही. तर हे कुठेतरी पिंकीचं नेचर आहे की उद्याचं उद्या बघू, आजचं काय आहे ते बघूया ना. तर मी खूप उशिरा शिकले हे, पण गेली कित्येक वर्ष मी हे अप्लाय करते माझ्या आयुष्यावर की उद्याचं उद्या बघू, आजचा दिवस कसा घालवायचा त्याचा विचार करूया, उद्या काय आपल्या हातात नाही आहे. पिंकी अगदी करेक्ट तशी आहे, आणि अरेला कारे, आणि जो तिच्यावर विश्वास ठेवेल किंवा तिचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यासाठी ती जीव द्यायला सुद्धा तयार होईल अशी पिंकी. अरे वा. पिंकी आणि मोहिनी या दोघांचं बॉन्ड ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन कसं आहे सध्या? अरे खूपच सुंदर. ऑन स्क्रीन तर तुम्ही बघताच आहे की ती माझी सुपरस्टार आहे, मेरी जान आहे, आणि मी तिची जान आहे. पण ऑफ स्क्रीन सुद्धा खूप सुंदर आहे, कारण एक तर ती कोकणातली आहे, रोह्याची. अरे वा. तिचं घर माझ्या गावच्या रस्त्यावर लागतं, त्यामुळे तिथे कुठेतरी आम्ही आधी कनेक्ट झालो की अरे तू कोकणातली, मी कोकणातली. आणि बऱ्याच गोष्टी, म्हणजे मी परवाच्या पण एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की संधी मिळण्यापासूनच जे प्रॉब्लेम सुरू होतात, की आपण एखाद्या छोट्या गावातून किंवा छोट्या शहरातून येतो, तर ते कुठेतरी आम्ही रिलेट करतो की ते स्ट्रगल आहे. किंवा तसं लवकरात लवकर, म्हणजे तिने पण खूप ऑडिशन्स दिलेत, पण ती कालच्याच एका सिरियलमध्ये इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली की अरे मला कळत नाही एवढ्याशा रोलसाठी पण मला का घेत नाही आहेत. मग म्हटलं अरे मोठं काहीतरी तुझ्या नशिबात होतं म्हणून तसं झालं. सो बऱ्याच गोष्टी आम्ही रिलेट करतो दोघीजणी, आणि त्यामुळे अर्थात बॉन्ड पण छान आहे. नक्कीच. इथे ना सेटवरची गट्टी तर आम्ही बघतोच, मगाशी दोघी पण एका रूम, म्हणजे एक रूम शेअर करताना दिसत आहेत, आणि त्यातून तुम्ही दोघीही कोकणातला आहात. तर ऑफ स्क्रीन अशा बसतात आणि असं काही गप्पा गोष्टी झाल्या आहेत? अरे खूप मजा येते. खरं तर ना प्रोडक्शन आम्हाला दुसऱ्या रूम्स ऑफर करणार होतं थोड्या इथून काही, पण आम्ही आळशी माणसं, आम्ही म्हटलं नाही, इथे छान आतमध्ये बेडरूम आहे, 2 बेड आहेत, AC आहे,
कशाला आम्ही सारखं बाहेर जायचं. त्यामुळे आम्ही तिघी, मी, ती आणि स्नेहलता अशा आम्ही त्या एकाच रूममध्ये पडीक असतो. आणि ते प्रोडक्शन फ्रेंडली पण होतं, कारण आम्ही सीनला पटकन येतो, पटकन जातो, बरोबर. चेंज करतो. आमच्यासाठी बरं होतं की मध्ये झोप आली तरी पटकन जाऊन तिथे झोपू शकतो. फक्त ती रूम जेव्हा लावायची असते, म्हणजे त्या रूममध्ये शूट असतं तेवढ्यापुरतं थोडं आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. बट ही आमची डिमांड होती की आम्हाला याच घरात कुठेतरी बसायला मिळालं तर मजा येईल. त्यामुळे आम्ही तिथेच असतो. त्यामुळे दिवसभर आम्ही गप्पा पण मारतो, आम्ही सीन्स सुद्धा वाचतो, त्यातलं इम्प्रोव्हायझेशन सगळे येऊन आमच्या रूममध्ये रीडिंग करतात. अरे वा. त्यामुळे ती एक मस्ती असते की ताईची रूम इथे बाहेर आहे किंवा शंतनुदादाची बाजूला आहे, पण ते लोक पण आमच्या रूममध्ये येऊन रीडिंग करतात, डिरेक्टर येऊन रीडिंग करतात. त्यामुळे त्या रूममधला, ज्या रूम आम्ही शेअर करतो तिथला एक माहोल आहे की तिथे सतत माणसांची ये जा असते. आणि त्यामुळे एक म्हणतो ना जिवंत आहे ती रूम. आणि तशाच आम्ही तिघी सुद्धा मग तिथे खूप गप्पा मारत असतो. आणि ते पण असतं की आपण जिथे काम करतोय तिथल्या वास्तूचं आपलं एक वास्तव्य लाभतं आणि त्यामुळे आपण अजून कम्फर्टने तिथे काम नाही, करू खरं आहे. शकतो. म्हणजे अगदी मी रिॲक्शन सांगेन की आमचा जो हिरो आहे समीर, तर पहिल्याच दिवशी मला वाटतं आमचं शूट सुरू होणार होतं आणि समीर येऊन बाहेर बसला होता. आणि त्याने एक मोठी घर बघितलं होतं. खरं तर हे ओरिजिनल लोकेशन आहे, म्हणजे इथे लोक राहायचे जे शिफ्ट झालेत आणि त्यांच्या घरी आम्ही आता शूटिंग करतोय. त्यामुळे ते खरं आणि लाईव्ह वाटतंच. पण जेव्हा स्क्रीनवर हे घर बघितलं तेव्हा समीरच रिॲक्ट झाला, अरे हे तुमचं घर आहे, हे इतकं सुंदर दिसतंय स्क्रीनवर, असं वाटते की तुम्ही वर्षानुवर्ष खरंच तिथे राहताय. तर या वास्तूचा मी म्हणेन की हा एक पायगुण आहे, किंवा प्रोडक्शनचं सुद्धा ते कौतुक आहे की त्यांनी एक असं लोकेशन शोधलंय की जे जितकं जिवंत वाटतं. म्हणजे बाहेर पडल्या मेन रोड आहे हो. किंवा आजूबाजूला घरं आहेत. आत्ता सुद्धा तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याचा आवाज कदाचित डिस्टर्ब होत असेल याच्यामध्ये, पण हे सगळं इतकं लाईव्ह वाटतं आणि त्यामुळे सीन करायला पण मजा येते. म्हणजे अंगणासारखं अंगण, झोपाळ्यासारखा झोपाळा. बरोबर. तर हे कुठेतरी त्या लोकेशनचंच एक पायगुण असतो की त्यामुळे आपल्याला शूट करायला पण मजा येते. आणि अर्थाने प्रेक्षकांनाही कलर कॉम्बिनेशन्स बघायला आवडलेत. आणि फॅमिली सक्सेस होण्यामागचं लोकेशन हे पण एक मोठं कारण आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि तुमच्यात ना एक गायक पण आहे, त्याच्याकडून तुम्ही एंटरटेनमेंट करून आणि घेता का? आमच्याकडे सगळेच गायक आहेत खरं तर. म्हणजे समीर हा शिकलेला गायक आहे, आम्ही बाकी सगळे बाथरूम सिंगर आहोत, त्यामुळे आम्ही गातच असतो. म्हणजे शंतनू दादा उत्तम गातो, मी बरं गाते, स्नेहा चांगली गाते, मोहिनीचं अजून ते टॅलेंट आम्हाला कळलं नाहीये कारण ती अजून गायली नाहीये, ताई गुणगुणत असते. सो आम्ही सगळे गाणारे आहोत, गाण्याचे दर्दी आहोत, त्यामुळे गाणी तर होतातच. आणि समीर अजून तसा तावडीत सापडला नाही आमच्या, कारण आमचे सीन्स नाही लागलेत एकत्र. आम्ही फक्त असे प्रमोशनसाठी कधी भेटलो तर, किंवा काही एकत्र पाहायचं असेल, जसा पहिला एपिसोड आम्ही एकत्र बघितला होता, तर मोहिनी आणि त्याचे सीन्स होतात. पण देवकर फॅमिलीसोबत त्याचे सीन्स अजून झाले आणि माझ्या तावडीत तो अजून सापडला नाहीये गाणं गाऊन घ्यायला. तर तसा तो झाला की एखादं रील तेही तुम्हाला बघायला मिळेल कदाचित. अरे नक्कीच नक्कीच. आता तुम्ही म्हणालाच आहात छान गाताय, तर आम्हाला एक छोटीशी हे झलक छान नाही, मी ऐकायला बरं आवडेल. म्हटलं असेल, जर मागे रिवाइंड करून पाहिलं तर मी बरं गाते असं म्हणलं. आणि बरंचा अर्थ तुम्ही ते ऐकू शकाल असं आहेच असं नाही. ऐकू आम्ही आवडीने ऐकू. तर रिसेंटली विंदा करंदीकरांच्या 2 कविता ज्यांना संगीतबद्ध केलंय, स्वर दिलेत, चिन्मय लेले आणि टीम, तर ती फार फेवरेट आहेत माझी. आणि मी हे मुद्दाम ना प्रमोट पण करते, कारण आजच्या पिढीला आपल्या उत्तम कवींनी, लेखकांनी काय लिहून ठेवलंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा स्वरूपात सुंदर शूट केलेली ही 2 गाणी आहेत. एक तर हे चंद्र सूर्य तारे आणि माझी न घाई लागेल जन्मावे पुन्हा. तर मी रिक्वेस्ट करते की मी गायचा प्रयत्न करते, ते बरं वाईट हा विषय मुद्दा वेगळा, पण ही गाणी तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा आणि अशा गोष्टींना प्रमोट करा जे आपल्यासाठी बनवलं जातं. आणि पुढच्या पिढीकडे आपलं हे साहित्य, आपल्या या गोष्टी या गेल्या पाहिजेत. तर या पूर्ण टीमचं कौतुक आहे. मला खरं तर याच्या आधीच करायचं होतं, पण चला निमित्त मिळालं तर मी ट्राय करते. माझी न घाई काही जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. तू झुंजू मुंजू हासशी जाई जुईचे लाजशी, तू झुंजू मुंजू हासशी जाई जुईचे लाजशी. मी वेंधळा मग सांडतो कोरा चहा, थोडा चहा आहे गेस, थोडं चहा. मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी, लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. हे माझ्या घरी नाही जमत आहे आपल्याला,
पण हेतू तोच आहे की जुनं ते सोनं. बरोबर. सो सगळ्यांनी जाऊन यूट्यूबवर ही गाणी सर्च करा, यांना प्रेम द्या आणि अजून जास्तीत जास्त लोकांना मोटिवेशन येऊ दे की असं काहीतरी क्रिएट करतील आणि त्याचा आस्वाद आनंद आपल्याला घेता येईल आणि आपलं साहित्य या पद्धतीने आपल्याला जिवंत ठेवता येईल. सो चिन्मय लेलेला मी ओळखत नाही त्यांना, पण त्यांच्या अख्ख्या टीमला माझ्याकडून खूप धन्यवाद आणि खूप कौतुक तुमचं. थँक्यू. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. लॅमलाईट मराठीकडून मोहिनी सिरियलला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.